ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर का राहिला? पहाटे शपथविधी उरकून ठाकरेंना धक्का देण्याची कल्पना कुणाची होती? अजित पवारांना गळ घालण्याचा प्लॅन फडणवीसांना कोणी सुचवला? महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर जन्माला आलेल्या या प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेसाठी आजही एक कोडच आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं प्रियम गांधी यांनी त्यांच्या ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात दिली आहेत। या पुस्तकात आणखी कोणत्या राजकीय रहस्यांचा उलगडा करण्यात आलाय पाहूयात। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची इनसाइड स्टोरी। देवेंद्र फडणवीसांच्या 80 तासांच्या टर्मची कहाणी। लेखिका प्रियम गांधी मोदींचं पुस्तक ट्रेडिंग पॉवर बाजारात आलं आणि महाराष्ट्रातील 35 दिवसांचा थरारक राजकीय पट पुन्हा चर्चेत आला। प्रियम गांधींनी यात अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकीचा एक प्रसंग दिलाय, ज्यामुळे खुद्द शरद पवार यांच्या भूमिकेबद्दलच संशय निर्माण झालाय। निवडणुकीनंतर 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरनं शिवसेनेने फडणवीसांना हात दाखवला आणि सत्ता संघर्ष सुरू झाला। भाजपने पर्याय शोधायला सुरुवात केली आणि नोव्हेंबर महिन्याच्या एके दिवशी दिल्लीमध्ये अमित शहांच्या घरी एक बैठक पार पडली। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते। याच बैठकीत भाजपाला राष्ट्रवादीनं पाठिंबा देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली, ती सुद्धा शरद पवारांच्या संमतीनं। या बैठकीत राष्ट्रवादीला मिळणाऱ्या सत्तेच्या वाट्याबद्दल आणि मंत्रिपदाबाबतही बोलणी झाली। मात्र शेवटच्या क्षणी पवार साहेबांनी मन बदललं आणि भाजप समोर मोठा पेच निर्माण झाला। पवारांनी अचानक आपला इरादा बदलला आणि भाजपची गोची झाली। राज्यातल्या एका बड्या नेत्यांनी फडणवीस आणि अजित पवारांमध्ये भेट घडवून आणली आणि त्यानंतरच थेट पहाटे दोघांचा शपथविधी झाला। पण प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकात त्या बड्या नेत्याचं नाव काही लिहिलेलं नाहीये। मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्यासाठी अजित पवारच मदत करू शकतात हे त्या बड्या नेत्यानं फडणवीसांच्या गळी उतरवलं। शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत शरद पवार सकारात्मक आहेत। मग पवार साहेबांच्या निर्णयावर पक्षातील इतर नेत्यांचं काय मत आहे? देवेंद्रजी, अनेकांनी पवार साहेबांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय। काही नेत्यांना निर्णय पटलेला नाहीये, मात्र पवार साहेब काही ऐकणार नाहीत म्हणून ते त्यांच्यासोबत असतील। पण अशा स्थितीत एकमेव नेता आहे जो तुमचं टार्गेट पूर्ण करू शकतो, त्याचं नाव आहे अजित पवार। हा नेता इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने अजित पवार भाजपला पाठिंबा देण्यासाठी पवार साहेबांनाही का डावलू शकतात याचीही कारणं सांगितली। शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठीच्या निर्णयाचा अजितदादांनी विरोध केलाय। शिवाय अजितदादांची राजकीय कारकीर्द खूप बाकी आहे। अशा स्थितीत सेनेला पाठिंबा दिला तर आपल्या आणि पक्षाच्या राजकीय भविष्यासाठी घातक असेल असं दादांचं मत होतं। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पवार कुटुंबात असलेला कौटुंबिक कलह। अजितदादांचा मुलगा पार्थला मुख्य प्रवाहातून बाजूला करत रोहित पवारला जास्त महत्त्व दिलं गेलं। त्याचबरोबर अजितदादा आणि सुप्रियाताईंमध्येही शीतयुद्ध आहे, त्यामुळे तुम्हाला जो व्यक्ती हवा आहे तो आहे अजित पवार। तुम्ही अजितदादांशी बोला की आम्ही कोणत्याही चर्चेसाठी तयार आहोत। जर का अजितदादा पुरेसं संख्याबळ घेऊन येत असतील तर आम्ही कोणत्याही चर्चेसाठी तयार आहोत। नक्की कळवतो लवकरच। दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण सुरू झालं। दोन्ही नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत काय काय प्लॅन्स केले होते तेही पहा। दादा, काय ठरलं तुमचं? मी अजून तरी तुमच्यासोबत आणि भाजप सोबत आहे। आपलं बहुमताचं सरकार स्थापन होईल एवढे आमदार तुमच्याकडे आहेत ना? माझ्या पाठीशी 28 आमदारांचं पाठबळ आहे आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत। तुमचे आमदार, माझे आमदार आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर आपलं सरकार बनेल। कोण कोण आहेत तुमच्यासोबत? धनंजय मुंडे, राजेश शिंगणे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील आणि आणखी 13 जण। या सगळ्या आमदारांना राज्याबाहेर पाठवायचं का? राज्याबाहेर ते सुरक्षित राहतील। नाही, इथेच थांबू द्या। त्यांच्या इथं राहण्यानं आपल्यालाच फायदा होईल।
त्यांच्या संपर्कात असलेले आणखी आमदार आपल्या सोबत येतील. मी त्यांच्या संपर्कात आहेच. दादा, काहीतरी फुलप्रूफ पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना आपण किती मोठा धोका पत्करतोय. देवेंद्रजी, काळजी करू नका. सगळ्या आमदारांशी तुमचं बोलणं करून देतो, म्हणजे तुम्हालाही थोडा विश्वास बसेल. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की यानंतर जे झालं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. अजितदादांच्या पाठिंब्यावर असलेलं फडणवीसांचं सरकार 80 तासांमध्येच कोसळलं. मात्र या पुस्तकातून पहिल्यांदाच भाजपची बाजू जगासमोर आली हे नक्की. रौनक कुकडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.